कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड, अन्न घटक. तर इयत्ता 5वी मध्ये असणार आपण 19वा टॉपिक शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड. तर काय दिले आपल्या या टॉपिकमध्ये, तर अन्न घटक काय असतात. कॅन यू रिकॉल व्हॉट इज मीन बाय डाएट. आहार म्हणजे काय आपल्याला शिकायचं आहे. तर आहार काय असतो, तर आपण जे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे काही खात असतो, जेवताना खातो ते, आणि जेवणाव्यतिरिक्तही जे काही खातो ते सगळं कशामध्ये येत असतं, आपल्या डाएटमध्ये येत असतं. फॉर व्हॉट पर्पज डू वी ईट फूड. कोणत्या कामासाठी आपण अन्न खातो, तर आपल्याला काय मिळण्यासाठी, एनर्जी मिळण्यासाठी. त्यासोबत काय व्हावी, आपली ग्रोथ व्हावी, यासाठी आपण अन्न मिळवत असतो. पुन्हा शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, वियर अँड टियर याला आपण म्हणतो, जे येणारच आहे पुढं, या सर्व कार्यासाठी आपण अन्न घेत असतो. व्हॉट आर द डिफरंट टेस्ट ऑफ फूड. मग फूडच्या कोणकोणत्या टेस्ट आहेत, तर पहिली टेस्ट आहे स्वीट, दुसरी सोअर, सोअर म्हणजे आंबट, स्वीट म्हणजे गोड, सॉल्टी, सॉल्टी म्हणजे खारट, पुन्हा एस्ट्रिंजंट, ASTRINGENT, एस्ट्रिंजंट, तुरट. आणखीन एक चव राहते कोणती, बिटर. बिटर म्हणजे कडू. अशा 5 टेस्ट असतात महत्त्वाच्या अन्न पदार्थाच्या, बरोबर आहे. काही जण म्हणतात तिखट, तर तिखट ही चव नसते. आपली त्वचा ज्यावेळेस भासते त्यावेळेस आपल्याला ते जाणवणारं एक प्रकारची संवेदना असते, त्याला आपण तिखट म्हणतो. तर तिखट ही चव नसते. मग टोटल टेस्ट किती, तर या 5 टेस्ट असतात. पुढे काय दिले, व्हॉट आर द डिफरंट टेस्ट ऑफ फूड स्टफ हॅव. तर याचं उत्तर दिले. हाऊ डू वी एक्सपिरियन्स दिस टेस्ट. या टेस्ट आपण कशा ओळखतो, विथ द हेल्प ऑफ टंग, जिभेच्या सहाय्याने आपण ओळखतो. टंग म्हणजे जीभ. चला मग आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचं आहे. यू हॅव लर्न दॅट फूड स्टफ हॅव अ कॉन्स्टिट्युएंट दॅट आर युजफुल टू अस इन डिफरंट वे. आपण हेही शिकलेलो आहोत की वेगवेगळे अन्न घटक असतात आणि त्या अन्न घटक मिळवण्यासाठी वेगवेगळे अन्न पदार्थ आपल्याला ग्रहण करावे लागतात, म्हणजे खावे लागतात. लेट अस लर्न सम मोर अबाउट द कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड. चला तर मग आपण वेगवेगळ्या अन्न घटकांविषयी काय करूया, जरा जास्त डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी आपल्याला पुढची दिलेली आहे एक ट्रायधिस दिलेली. काय दिले ट्रायधिसमध्ये, मटेरियल साहित्य घ्यायचंय. अ पीस ऑफ पोटॅटो, बटाट्याचा काय करा, तुकडा घ्या. टिंचर आयोडीन म्हणजे एक प्रकारचं केमिकल असतं आयोडीन नावाचं, ते घ्यायचे. एक ड्रॉपर घ्यायचा, म्हणजे ज्याने आपल्याला थेंब थेंब हे सोल्युशन द्रावण टाकता येईल आयोडीनचं. प्रोसिजर, बऱ्याच जणांना ही प्रोसिजरची स्पेलिंग येत नाही, ही जरा चांगल्या पद्धतीने पाठ करा. प्रोसिजर म्हणजे कृती. प्रोसिजर म्हणजे काय असतं, कृती असतं. ॲड सम वॉटर टू टिंचर आयोडीन. काय करा, या टिंचर आयोडीन मध्ये थोडंसं पाणी टाका, त्याने काय होईल, डायल्यूट. डायल्यूटचा अर्थ काय होणं, जसं की आपण लिंबूचा रस पिऊ शकत नाही, तर मग त्याला पिता यावं म्हणून आपण त्यात पाणी टाकतो, बरोबर आहे. तर डायल्यूटला म्हणतात विरल करणे. काय करणे, विरल करणे. युजिंग अ ड्रॉपर, पुट अ फ्यू ड्रॉप ऑफ इट ऑन द पीस ऑफ पोटॅटो अँड ऑब्झर्व. मग एका ड्रॉपरच्या सहाय्यानं काय करा, बटाट्याच्या तुकड्यावर हे टिंचर आयोडीन टाका. टाकल्यावर काय होतं आपल्याला दिसून येतं. तर व्हॉट डू यू सी. तर काय दिसतं या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये, की टिंचर आयोडीन टाकलं. काय टाकलं, या तुकड्यावर टिंचर आयोडीन टाकलं. आता नीट जर पाहिलं तुम्ही, तर आयोडीनचा कलर वेगळा दिसतोय तुम्हाला. काय दिसतोय, आयोडीनचा कलर थोडासा
वेगळा दिसतो. हा बघा, हा थोडासा ब्राऊन कलर आहे आणि हा कलर कोणचा दिसतोय जरा ब्लॅकिश ब्ल्यू. कोणचा कलर दिसतो? ब्लॅकिश ब्ल्यू. म्हणजे जर टिंचर आयोडीन आपण बटाट्यावर टाकलं तर त्या बटाट्यावर कलर येतो ब्लॅकिश ब्ल्यू, काळसर निळा. का? कारण की बटाट्यामध्ये असणारा जो घटक आहे त्याचं नाव आहे स्टार्च. स्टार्च म्हणजे काय? पिष्ठ. स्टार्च म्हणजे काय? पिष्ठ नावाचा एक पदार्थ त्यामध्ये काय असतो? प्रेझेंट असतो. मग म्हणून पुढच्या पहिल्या अन्न घटकाचं नाव आहे कार्बोहायड्रेट मधल्या स्टार्च नाव आहे. काय नाव आहे? स्टार्च. काय दिले स्टार्च बद्दल? स्टार्च टर्न ब्लॅकिश ब्ल्यू when it come in contact with आयोडीन. स्टार्च काय होतो? ज्या वेळेस आयोडीनच्या संपर्कात येतो त्याचा रंग काय होतो? ब्लॅकिश ब्ल्यू होतो. सो we can infer that there is a starch in the potato. यावरून आपण असा निष्कर्ष काढूत का की बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण असतं. पण नुसतं बटाट्यामध्ये स्टार्च आहे का? नाही. आणखीनही काही अन्न घटक आहे ज्याच्यामध्ये स्टार्च असतं, जसं की सॅगो, साबुदाणा, ज्याला आपण शाबू म्हणतो ना, उपवासाला खातो तो शाबू. स्वीट पोटॅटो, रताळी, ऑल्सो कंटेन स्टार्च. यासोबत कशामध्ये स्टार्च असतं? सिरियल म्हणजे काय? धान्य. या धान्यामध्ये पण काय असतं? ज्वार, ज्वारी, बाजरा, बाजरी, व्हीट, गहू यामध्ये सुद्धा काय असतं? स्टार्च असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग पाहूया मग काय, यावरून आपण एक प्रश्न पण तयार करू शकतो. विच फूड सोर्सेस कंटेन स्टार्च? काय मग कशामध्ये आणखीन स्टार्च आहे? तर राईसमध्ये लॉट ऑफ स्टार्च आपल्याला पाहायला मिळतं. मग वी ऑब्टेन फ्लोअर फ्रॉम दिस ग्रेन. या धान्यापासून आपण काय मिळवतो? फ्लोअर. फ्लोअर म्हणजे काय? आपल्याला पीठ मिळतं. काय मिळतं? पीठ. दिस ग्रेन फॉर्म अवर डॅश डॅश. तर हे धान्य आपले काय बनवतात? रोजचा आहार बनवतात. बघा, चपाती, भाकर याशिवाय आपलं पोटच भरत नाही कारण त्याचं प्रमाण जास्त आहे. वी गेट डॅश डॅश फ्रॉम स्टार्ची फूड. तर आपल्याला या स्टार्ची फूड पासून काय मिळतं? तर या स्टार्ची फूड पासून आपल्याला मिळते एनर्जी म्हणजे ऊर्जा. काय मिळते? एनर्जी. आवर बॉडी युजेस दिस एनर्जी फॉर अ डिफरंट काइंड ऑफ वर्क. तर आपलं शरीर ही ऊर्जा वेगवेगळ्या कार्यासाठी वापरत असतं. काय करत असतं? वेगवेगळ्या कार्यासाठी वापरत असतं. जसं की खेळणे, चलणे, फिरणे, अभ्यास करणे, धावपळ करणे. बरोबर आहे. दिस एनर्जी ऑल्सो कीप्स द बॉडी सुटेबली वॉर्म. आणि यामुळे शरीर काय होतं? जेवढं आपल्या शरीराला तापमान लागतं तेवढं आपलं शरीर काय राहतं? एनर्जीमुळं वॉर्म म्हणजे गरम राहतं. आणि मानवी शरीर किती? 37 डिग्री सेल्सिअसवर काय असतं? शरीराचं तापमान असतं मानवाच्या. आलं लक्षात? तर पुढचा पॉईंट आहे. मग या ठिकाणी काय लक्षात आलं? फंक्शन आपल्या लक्षात आलं. कुणाचं? स्टार्चचं आपल्या शरीरामध्ये असणारं फंक्शन. डू यू नो व्हेन द स्टार्ची फूड वी ईट आर डायजेस्टेड शुगर आर फॉर्म्ड. ज्यावेळेस स्टार्ची फूड आपण काय करतो? डायजेस्ट करतो त्यावेळेस आपल्या शरीरात काय तयार होतं? वेगवेगळ्या प्रकारची शुगर तयार होते. जसं की खास करून ग्लुकोज नावाची शुगर मुख्यत्वे तयार होत असते. दीज शुगर बर्न स्लोली इन आवर बॉडी. ही शुगर आपल्या शरीरात हळूहळू काय होते? जळते. जळते म्हणजे काय? अशी आग लागल्यासारखं जळत नाही, हळूहळू त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया घडते आणि त्याचं शरीरासाठी उपयोग केला जातो. आणि त्या प्रक्रियेतून काय होतं? रिलीजिंग एनर्जी, ऊर्जेची निर्मिती केली जाते. रिलीजिंग एनर्जी. इन अदर वर्ड शुगर फॉर्म्ड बाय डायजेशन ऑफ स्टार्च ॲक्ट ॲज फ्यूल. तर स्टार्चच्या ज्वलनातून मिळणारी जी ऊर्जा आहे ती काय म्हणून काम करते? आपल्याला इंधन म्हणून काम करत असते, जे की आपल्या शरीराला
गरजेचं असतं. हे झालं स्टार्च विषयीची माहिती. पुढं काय दिलेलं आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. काय दिलं, वाय डू वी फील हंग्रियर इन विंटर दॅन डू वी इन समर. उन्हाळ्याच्या तुलनेमध्ये हिवाळ्यामध्ये आपल्याला भूक काय जास्त लागते, तर उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त असतं, गरमी जास्त असते, तर आपल्याला तेवढी शरीराला शरीर आपलं काय तेवढं शरीराचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअसच्या काय असतं वर जातं. मग त्याला थंड करण्यासाठी शरीर काय करतं, वॉटर घेतं. काय घेतं, वॉटर घेतं. बरोबर आहे. पण हे झालं कशामधलं, तर समरशी संबंधित. कोणाशी संबंधित, समर. पण विंटर म्हणजे काय, हिवाळा. तर हिवाळ्यात काय घडतं, हिवाळ्यामध्ये आपल्या अवतीभोवतीचं तापमान 10 डिग्री, 15 डिग्री, 20 डिग्री म्हणजे मानवी शरीराच्या तापमानाच्या पेक्षा काय झालं, कमी झालं. मग कमी झालं तर मग याला, आणि आपल्या शरीरामध्ये जे काय अन्न खातं ते काय करतं, शरीराला वॉर्म करण्याचं काम करतं. वॉर्म म्हणजे गरम. मग आता मानवी शरीराचं टेम्परेचर किती राहिलं पाहिजे, 37 अंश सेल्सिअस राहिलं पाहिजे. मग ते राहता यावं यासाठी काय केलं जातं, शरीर हीट तयार करतं. मग ही हीट कुठून मिळते, तर फूडमधून मिळते. मग फूड पाहिजे तर आपल्याला जेवावं पण काय लागेल, जास्त लागेल. म्हणून आपण हिवाळ्यामध्ये काय जास्त भूक लागते, त्यामागचं कारण आहे. हे त्याचं उत्तर झालं. यालाच इंग्लिशमध्ये तुम्ही कन्वर्ट करून लिहू शकता. कॅन यू टेल, सांगा पाहू. काय म्हणतंय, व्हॉट फूड सबस्टन्सेस डू वी यूज टू गिव्ह आवर फूड अ स्वीट टेस्ट. मग कोणते पदार्थ आहेत जे की आपण खाल्ले असता आपल्या काय म्हणतील अन्न पदार्थाला गोड चव येते, तर ती असतं शुगर. कोण असते ते, शुगर असतं. म्हणून नेक्स्ट पॉईंटचं नाव आहे शुगर. शुगर म्हणजे शर्करा. चला मग पाहूया शर्करा काय असते. चला, पण त्याआधी आणखीन एक दुसरा प्रश्नही दिलेला आपल्याला. ऑफ द फूड दॅट वी ईट रॉ विच वन आर स्वीट. आपण जे काय फळं किंवा जे पदार्थ कच्चे खातो त्यापैकी कोणते पदार्थ चवीला गोड असतात, तर मॅक्झिमम त्यामध्ये काय असतात, वेगवेगळे प्रकारचे फ्रूट्स असतात. काय, फ्रूट्स. हे काय असतात, हे जे फ्रूट्स आहेत चवीला कसे असतात, स्वीट असतात. बरोबर आहे. मग शुगर, म्हणून नेक्स्ट पॉईंटचं नाव आहे शुगर. शुगर म्हणजे शर्करा. फूड स्टफ दॅट टेस्ट स्वीट. जे पदार्थ काय असतात, चवीला गोड असतात. काय असतात, चवीला गोड असतात, त्यांना आपण शुगर म्हणतो. काय म्हणतो, शुगर. फूड स्टफ दॅट टेस्ट स्वीट कंटेन डिफरंट काइंड ऑफ शुगर. जे पदार्थ चवीला गोड असतात त्यामध्ये काय असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या काय असतात, शुगर असतात. फॉर एक्झाम्पल वी कॅन ऑप्टेन जॅगरी अँड द टेबल शुगर. जॅगरी म्हणजे गूळ, बरोबर आहे. आणि टेबल शुगर म्हणजे घरामध्ये आपण जी साखर वापरतो ती. काय, हे शुगर केन पासून मिळतं. जरी शुगर केन पासून मिळत असलं तर शुगर केन मध्ये एक विशिष्ट प्रकारची साखर आहे, तिचं नाव आहे सुक्रोज. काय नाव आहे त्याचं, सुक्रोज. तर राईप फ्रूट लाईक मँगो, बनाना, चिकू एज ऑल्सो हनी अँड मिल्क ऑल्सो कंटेन व्हेरियस काइंड ऑफ शुगर. मग वेगवेगळे फळं आले, फळं पण चवीला कसे आहेत, गोड आहेत. बरोबर आहे, त्याच्यामध्ये पण शुगर आहे. पण फळातल्या शुगरचं नाव असतं फ्रुक्टोज. FRUCTOSE. काय, फळातल्या शुगरचं नाव फ्रुक्टोज. तर मिल्क मध्ये असणाऱ्या शुगरचं नाव LACTOSE, लॅक्टोज नाव असतं. शुगर केन मध्ये
किंवा गुळामध्ये, या दोन्हीमध्ये असणाऱ्या शुगरचं नाव काय आहे? सुक्रोज. काय नाव आहे? सुक्रोज. यांचे मॅच दी पेअर आपण तयार करू शकतो. बरोबर आहे. दे टू गिव्ह अस एनर्जी. यामधून सुद्धा आपल्याला काय मिळते? मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा मिळत असते. बरोबर आहे. हे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे शुगर. पुढे काय दिलेलं आहे? ट्राय दिस. काय दिलं? अ फाईन सिव सम होल व्हीट फ्लोअर. तर काय करा? एक चाळणी घ्या जिचे बारीक छिद्र असतील अशी. त्यानंतर काय करा म्हणतंय? पीठ घ्या गव्हाचं, व्हीट फ्लोअर घ्या म्हणतंय. सिफ्ट द फ्लोअर. चाळणीवरून चाळून घ्या. चाळल्यावर काय होतं? तर चाळणीवर काहीतरी चाळलेला पदार्थ बाकी राहतो आणि तो बाकी राहिलेला पदार्थाविषयी आपल्याला आता शिकायचंय. चाळून गेलं तर पीठ झालं पुढं, पण जे बाकी राहिले त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो कोंडा. काय म्हणतो त्याला? कोंडा. मोस्ट ऑफ द फ्लोअर फॉल थ्रू द sieve बट सम लार्ज पार्टिकल आर लेफ्ट ऑन द sieve. मग हे जे काही राहिलेले जे पदार्थ असतात त्यांना नेमकं काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात फायबर, किंवा आपल्या शब्दामध्ये त्याला आपण म्हणतो कोंडा. काय म्हणतो? कोंडा. आणि कार्बोहायड्रेटचा हा तिसरा प्रकार आहे. कितवा प्रकार? तिसरा. वेन ग्रेन लाईक ज्वार, व्हीट इज ग्राउंड इन टू फ्लोअर. ज्यावेळेस कोणतंही धान्य घेतो आणि दळतो, बरोबर आहे, त्याचं पीठ होतं. द पार्टिकल इन टू द फ्लोअर आर नॉट ऑल अलाइक. तर पीठ ज्यावेळेस तयार होतं धान्यापासून, तर सगळे कण समान आकाराचे बारीक झालेले नसतात. व्हेन द फ्लोअर इज सिफ्टेड. ज्यावेळेस पीठ आपण चाळतो, वी फाइंड द लार्ज पार्टिकल लेफ्ट बिहाइंड ऑन द sieve. मात्र काही मोठे मोठे जे पार्टिकल आहेत, पीठ तर चाळून पुढे जातं निघून, पण शेवटला काही मोठे कण बाहेर राहतात. दीज पार्टिकल, फाईन पार्टिकल, नुसते पार्टिकल नाही, ते काय? फाईन लहान कण जे असतात, बरोबर आहे, ते तर पुढे चाळून गेले. ते उरलेले जे लहान कण असतात ते काय असतात? द स्किन ऑर ब्रान ऑफ द ग्रेन. ते धान्याचे काय असतात? वरची त्वचा असते, त्यालाच आपण म्हणतो BRAN. ब्रान म्हणजे कोंडा. ब्रान म्हणजे काय? कोंडा असतो, तो धान्याचा कोंडा. मग याचा काय उपयोग होतो का? तर याचा खूप शरीरासाठी चांगला उपयोग असतो ब्रानचा, कोंड्याचा. मग आता हा जो ब्रान आहे, हा जो कोंडा आहे, फक्त धान्यामधूनच मिळतो का? ह्याला फायबर सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला? फायबर सुद्धा म्हणतात. मग आता हे नेमकं काम कसं करतं तेही पाहूया पुढे. ब्रान इज अ डॅश डॅश सबस्टन्स. फायब्रस सबस्टन्स म्हणजे काय? तंतुमय पदार्थ आहे. कोण? ब्रान. इज द प्रोसेस ऑफ in the process of digestion fiber has a special function. तर पचन क्रियेमध्ये फायबरचं महत्त्वाचं काय असतं? कार्य असतं. फायब्रस सबस्टन्स हेल्प द फूड टू मूव्ह फॉरवर्ड इन टू एलिमेंटरी कॅनल ॲट अ राईट स्पीड. मग काय करतं हे फायबर सबस्टन्स? अन्न जे खाल्लेलं आहे त्याला योग्य गतीनं काय करतं? शरीरामधून, अन्न नलिकेमधून पुढं पुढं सरकवण्याचं काम करतं. म्हणजे काय होतं? न पचलेला अन्नाचा भाग बाहेर टाकण्यास मदत करतं, ज्यालाच आपण विष्ठा म्हणतो, स्टूल म्हणतो. द अनडायजेस्टेड फूड इज ऑफ नो यूज टू द बॉडी. फायबर हेल्प टू फॉर्म स्टूल फ्रॉम दिस अनडायजेस्टेड फूड. हेच फायबर आहे की त्या न पचलेल्या अन्नाचं रूपांतर STOOL, स्टूल म्हणजे विष्ठेमध्ये करण्यास काय करतं? मदत करतं. फायबर इज ऑल्सो कॉल्ड रफेज. फायबरला दुसरा शब्द काय असतो? चोथा. काय शब्द असतो? चोथा. तर हा जो चोथा आहे तो कशा कशातून मिळतो आपल्याला? तर त्याचेही काही उत्तर आपल्याला खाली पाहायला मिळेल. काय दिसतात या चित्रामध्ये? सर्व भाजीपाला, फळं, यामधून हा चोथा आपल्याला मिळतो.
fruits and vegetables, especially their skin, whole grain and pulses, all are the sources of fiber in food. म्हणजे काही फळं खातो, भाजीपाला खातो आणि खास करून त्यांची जी वरची त्वचा असते, धान्य जे असतं त्याचं कोंड्यासहित आपण ते खाल्लं पाहिजे. पल्सेस, डाळी या ज्या असतात, आर ऑल सोर्सेस ऑफ फायबर. या सगळ्यांमधून काय मिळतं आपल्याला? थोड्याफार प्रमाणात फायबर मिळत असतं. इफ आवर फूड डज नॉट कंटेन इनफ फायबर, जर आहारात योग्य ते पुरेशा प्रमाणात फायबर नसेल तर इट कॅन लीड टू कॉन्स्टिपेशन. त्यामुळे काय होऊ शकतं तुम्हाला? कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता नावाचा आजार, ज्यामुळे ज्यावेळेस माणूस टॉयलेटला जातो त्या व्यक्तीला पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये जी काही पोट साफ व्हायला पाहिजे, शरीरामधून विष्ठा बाहेर पडायला पाहिजे, ती लवकर पडत नाही. का? कारण की त्याच्या आहारामध्ये काय कमी असतं? फायबर कमी असतं. आणि त्यामुळे जो आजार कमी होतो फायबरच्या कमतरतेमुळे, त्या आजाराचं नाव कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता असे त्याला म्हणतात. अप टू नाव we have learned about 3 types of substances present in our food. मग आजच्या घडीला आत्तापर्यंत आपण धडा सुरू झाल्यापासून 3 वेगवेगळे पदार्थ पाहिले, जे की आपल्या कार्बोहायड्रेटमध्ये मोजले जातात. जसं की काय काय नाव आहे ते? पहिलं आहे स्टार्च, दुसरं पाहिलं शुगर आणि तिसरं पाहिलं फायबर. These substances are together called dash dash. त्यांना काय म्हणतात? कार्बोहायड्रेट्स असे म्हणतात. The most important use of carbohydrate is to provide the body with energy. आणि कार्बोहायड्रेटचं महत्त्वाचं काम असतं काय? शरीराला काय मिळवून देणं? एनर्जी मिळवून देणं. एवढं महत्त्वाचं काम कोणाचं असतं? फायबर किंवा कार्बोहायड्रेट, स्टार्च यांचं सगळ्यांचं, शुगर, हे सर्वांपासून कार्बोहायड्रेट तयार होत असतं. मग कार्बोहायड्रेटचे 3 प्रकार: पहिला स्टार्च, दुसरं शुगर, तिसरं आहे फायबर.